हिंदू उत्सवांची खास गोष्ट म्हणजे ते सर्व कुठल्या ना कुठल्या महत्त्वाच्या ॲस्ट्रॉलॉजिकल घटनेची किंवा बदलांशी संबंधित आहेत. नवरात्री सुद्धा या नियमाचा अपवाद नाही. नवरात्रीच्या ज्या 9 रात्री आहेत त्या आपल्याला क्रिएटिव्ह ऊर्जांशी जुळवून घेण्यास आणि फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल या पाचही पातळ्यांवरती स्वतःला स्ट्रॉंग करण्यामध्ये मदत करतात. नवरात्री हे ऋतू बदल दाखवतात. म्हणजे वर्षभरातील ऋतू बदल प्रत्यक्ष विषुव आणि संक्रांतीशी संबंधित आहेत. विषुव आणि संक्रांती ही एक खगोलीय घटना आहे जे सूर्याच्या आकाशात दिसण्याच्या हालचाली दर्शवतात. उन्हाळी संक्रांती हा काळ उत्तरायणाचा म्हणजे सूर्य उत्तरेच्या आकाशात सर्वाधिक उंचीवरती पोहोचतो आणि हिवाळी संक्रांती दक्षिणायनाचा म्हणजे सूर्य दक्षिण आकाशात सर्वात खालच्या बिंदूपर्यंत जाण्याचे चिन्ह आहे. विषुव हे कालदर्शक आहे. जेव्हा पृथ्वीच्या विषुववृत्ताची पातळी सूर्याच्या डिस्कच्या केंद्राशी जुळते त्यावेळी हे सम दिवस असतात. वर्षभरामध्ये 2 विषुव होतात, मार्च आणि सप्टेंबरमध्ये. साधारणपणे दिवस आणि रात्री यावेळेला समान कालावधीचे असतात. 2 संक्रांती जून आणि डिसेंबरमध्ये होतात. यानुसार जर पाहिलं तर भारतामध्ये 4 नवरात्री साजरे केले जातात. पहिली म्हणजे चैत्र किंवा वसंत नवरात्री जी मार्च आणि एप्रिलमध्ये होते, जी उन्हाळ्याच्या ऋतूची सुरुवात दर्शवते. दुसरी आहे ती आषाढ नवरात्री जून जुलैच्या दरम्यान जी पावसाळ्याच्या ऋतूंची सुरुवात दर्शवते. तिसरी शारदीय नवरात्र जी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होते, जी हिवाळ्याच्या ऋतूंची सुरुवात दर्शवते. आणि चौथी पौष किंवा माघ नवरात्री जी जानेवारी फेब्रुवारी या ऋतूंची सुरुवात दर्शवते. यापैकी चैत्र, वसंत नवरात्री आणि शारदीय नवरात्र ही गृहस्थांनी आणि आध्यात्मिक साधकांनी समान पद्धतीने साजरी केली जातात. आषाढी नवरात्री आणि पौष माघ नवरात्री ही गुप्त नवरात्री म्हणून समजली जाते. म्हणून रहस्यवाली नवरात्री आहे हे प्रामुख्याने तंत्रविद्या करणारे किंवा सिद्धी करणारे, सायकिक पॉवर असणारे किंवा शाक्त संप्रदायाचे जे देवीचे डिवोटी आहेत ते साजरी करतात. यापैकी शारदीय नवरात्र म्हणजे महानवरात्र म्हणूनही ओळखली जाते. सर्वजण ही मोठ्या उत्साहाने साजरी करतात. हे 4ही काळ बदलाचे केंद्रबिंदू आहेत. ते जुने, खर्च केलेले आणि हानिकारक असलेल्या गोष्टीचा अंत आणि नवीन काहीतरी जन्म दर्शवतात. याला एक पुनरावलोकन, पुनरुज्जीवन आणि पुनर्जन्माचा काळ म्हणूनही पाहता येते. त्यामुळे फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल या 5ही पातळ्यांना बॅलन्स करण्याची क्षमता असण्याचा हा काळ आहे. तर आपण पाहूयात शारीरिक फिजिकल रिज्युनिएशन. विषुव आणि संक्रांती या 2 ऋतूंमधील संक्रमण काळ दर्शवतात आणि हाच असा काळ आहे की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात, व्हायरल इन्फेक्शन होतं, व्हायरल संक्रमण होतं, रोगांचं शिखर गाठलं जातं. यावेळी शरीरास हवामान बदल आणि वातावरणातील बदलांना जुळवून घेण्यामध्ये वेळ लागतो. अतिरिक्त आणि चुकीच्या खानपानाच्या सवयी, चुकीची झोपेची पद्धत आणि हवामानाच्या आघातामुळे आपली प्रतिकारक क्षमता कमी झालेली असते आणि शरीरातील 3 जैविक घटक जे कफ, पित्त आणि वात याच्यामधलं असंतुलन वाढतं. या काळामध्ये विषबाधा किंवा फूड इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते. नवरात्री हा शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्याचा आणि या 3 दोषांना संतुलित करून रिज्युनिएशन करण्याची योग्य वेळ आहे. उपवास हा नवरात्रीचा एक प्रमुख भाग आहे आणि आवश्यक भाग आहे. काही लोकांना दिवसातून फक्त 1 वेळा जेवण असतं. बहुतेक लोक हाय एनर्जी पदार्थांवरती मनाई करतात आणि फक्त निवडक खाद्यपदार्थ खातात. मांस, धान्य, मद्य, कांदा, लसूण इत्यादी पूर्णपणे टाळलं जातं. प्रक्रिया केलेले पदार्थ सुद्धा टाळले जातात आणि भर अशा पदार्थांवरती असतो जे ताजी धान्य, ताजी फळं, दही इत्यादी गोष्टींवरती भर असतो. 9 देवी या 9 ऊर्जेचे प्रतीक असतात जे आपल्या शरीराच्या 9 उघड्या इंद्रियांना नियंत्रित करण्यास आणि स्वच्छ करण्यास मदत करतात. आपले 2 डोळे, 2 कान, 2 नासिका, तोंड, ॲनस आणि युरिनरी ट्रॅक याचं डिटॉक्सिफिकेशन या शारीरिक गोष्टींमधून केलं जातं. त्याचबरोबर मेंटल रिज्युनिएशन म्हणजे नवरात्री हा मन स्वच्छ करण्याचा देखील काळ आहे. काम म्हणजे लस्ट, क्रोध म्हणजे अँगर, लोभ म्हणजे ग्रीड, मोह म्हणजे डिल्युजन, अहंकार म्हणजे इगो, ईर्ष्या म्हणजे जेलसी, संशय म्हणजे डाऊट, राग म्हणजे अटॅचमेंट आणि द्वेष म्हणजे हेट्रेटेड. हे सर्व दोष नवरात्रीतून डिटॉक्सिफिकेशन केले जातात. उपवास देखील मानसिक फायदे देतोच, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती मजबूत करणे, त्याचबरोबर भावनात्मक ब्लॉक्स पूर्णपणे काढून टाकणे हे सर्व समाविष्ट असतं. ही अशी वेळ आहे ज्यामध्ये आपण अंतर्मुख विचार करतो. स्वयंनियंत्रण आणि शिस्त मनाला त्याच्या अशुद्धीपासून मुक्त करण्यास आणि उदात्त मूल्य पोचण्यास मदत करतात. सोशल रिज्युनिएशन हे सोशल गॅदरिंग मधून होतं. लोक एकत्र येतात, गरबा खेळतात, समाजातील वेगवेगळ्या स्तरांवरती मिसळून राहतात, आनंद व्यक्त करतात, कृतज्ञता व्यक्त करतात. यामुळे आपले नातेसंबंध जोपासले जातात. त्याचबरोबर समाजामध्ये मिळून मिसळून राहण्याची वृत्ती जोपासली जाते. फायनान्शियल रिज्युनिएशन समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात
त्यामुळे व्यापारामध्ये वृद्धी वाढण्यास मदत होते, खरेदी विक्री वाढली जाते. त्याचबरोबर लक्ष्मीची उपासना सुद्धा केली जाते आणि त्यामुळे धनप्राप्तीही होते. आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल रिज्युनेशन, शारीरिक आकर्षणावर नियंत्रण ठेवून मानसिक नियंत्रण व्यक्तीच्या आध्यात्मिक स्थिती वाढवण्यास मदत करते. यामध्ये लोक ध्यान, प्राणायाम इत्यादी आध्यात्मिक गोष्टींमध्ये स्वतःला सहभागी करतात. आदिशक्तीच्या सर्व रूपांचे पूजन आपल्याला आपल्या मूलभूत किंवा कामुक प्रवृत्ती नष्ट करण्यास आणि आपल्या आतल्या दैवी शक्तींचे आवाहन करण्यास मदत करते. हा आपल्या लुप्त ऊर्जा पुनर्भरण करण्याचा आणि आपल्या आत्मिक प्रगती सक्रिय करण्याची ही वेळ आहे. नवरात्री हा 9 रात्रींचा उत्सव आहे. रात्रीच का? तर याचे कारण आहे की भारतीय शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, रात्री रूपा येतो देवी दिवा रूपो महेश्वरा असे म्हणतात. याचा अर्थ शिव दिवसाचे प्रतिनिधित्व करतात, तर शक्ती हे रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. शिव आणि शक्ती या एकच आहेत. तसेच दिवस आणि रात्र मिळून एक संपूर्ण दिवस दर्शवतो. दिवस सक्रियतेने भरलेला असतो, तर रात्रीचे मौन हे ऊर्जा आवाहन करण्यासाठी आणि एनर्जी रिचार्ज करण्यासाठी मदत करतो. जसं नवरात्रीच्या दिवसांचं ॲस्ट्रोलॉजिकल महत्त्व आणि उपवासांचं महत्त्व समजून घेतलं, त्याच पद्धतीनं आयुर्वेदानुसार नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 औषधी सुद्धा आहेत. पहिला दिवस शैलपुत्रीचा किंवा हेमावतीचा. हेमावती म्हणजे हिरडा किंवा हरितकी. अनेक व्याधींवरती काम करणारी हरितकी 7 प्रकारची सांगितली आहे. हरितकी म्हणजे भय दूर करणारी, पथ्या म्हणजे सर्वांनाच हितकर, कायस्थ म्हणजे शरीराला स्थिर करणारी, अमृता म्हणजे अमृताप्रमाणे, हेमवती म्हणजे हिमालयात मिळणारी, चेतकी म्हणजे चित्त प्रसन्न करणारी, श्रेयसी म्हणजे कल्याण करणारी, अशी विविध रूपे या हिरड्याची किंवा हरितकीची आहेत. हरितकी मनुष्याकरता आईप्रमाणेच प्रेम करणारे आहे. आई कधी कधी रागावते, पण उदरस्थ म्हणजे औषधी स्वरूपात घेतलेली हरड कधीच त्रास देत नाही, उलट शरीराला हितकर आणि स्वास्थ्यकरच कार्य करते. अशी ही प्रथम रूपातील औषधी वनस्पती आहे. हरड त्रिफळाचे एक घटक द्रव्य आहे. षड्रसांपैकी 5 रस असणारे याचे फळ असते. रसायन कार्य करणारे, मलबद्ध दूर करणारे, बुद्धिवर्धक असे द्रव्य आहे. अनेक शारीरिक व्याधींवरती कार्य करणारे औषध आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्यामुळे अनेक कल्पांमध्ये याचा उपयोग केला जातो. वयस्थापन म्हणजे एजिंग प्रोसेस हळूहळू कमी करणारी हिरडा वनस्पती आहे. अशी आहे अनेक गुणांची शैलपुत्री हेमावती हरितकी. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी या देवीच्या रूपाचा. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी. ही वनस्पती सर्वांच्याच परिचयाची आहे. ब्राह्मीची अनेक कल्प बाजारात उपलब्ध आहेत. ब्राह्मी प्राश, ब्राह्मी घृत, ब्राह्मी तेल असे अनेक कल्प ब्राह्मी वापरून केले जातात. ब्राह्मी ही उत्तम रसायन, मस्तिष्क दुर्बलता दूर करणारी वनस्पती आहे. ब्राह्मी ही स्मरणशक्ती वाढवणारी तसेच आयुष्यवर्धन करणारी अशी सांगितली गेलेली आहे. रक्तविकारावर देखील ब्राह्मी उत्तम कार्य करते. ब्राह्मी स्वर चांगला करणारी वनस्पती आहे, म्हणूनच सरस्वती या नावानेही ओळखली जाते. अति बोलणे, गाणे, जागरण इत्यादी कारणांनी आवाज जर बसला असेल तर ब्राह्मी उपयुक्त ठरते. मस्तिष्क व मज्जावह स्रोतसाचे पोषण करणारी ब्राह्मी असल्यामुळे बुद्धिभ्रम, स्मृतिऱ्हास असल्यास ब्राह्मी घृत रस स्वरस उपयोगी ठरतो. एकाग्रता, बुद्धिवर्धन, स्मृतिवर्धन करणारी क्षमता या वनस्पतीमध्ये आहे. निद्रा आणणारी असल्यामुळे निद्रानाश, खंडित झोप यावरती ब्राह्मी कल्प वापरले जातात. मूत्रल असल्यामुळे शरीरामध्ये विष मूत्राद्वारे बाहेर काढण्याचे कार्य ब्राह्मी करत असते. तिसरा दिवस हा चंद्रघंटा या रूपाचा. चंद्रघंटा म्हणजे चंद्रशूर किंवा रक्तबीजा वनस्पती. कोथिंबिरी प्रमाणे दिसणारी वनस्पती आहे. याचे बीज लाल टोकदार असते. पाण्यात भिजवल्यानंतर ती बुळबुळीत होतात. अहळीव किंवा हळीव या नावाने त्याचे बीज प्रसिद्ध आहे. चंद्रशूराची पाने घोडे उंटांना चारा म्हणून वापरतात. औषध म्हणून चंद्रशूराचे बीज म्हणजेच हळीवाचे बीज उपयोगात आणले जातात. आर्तव जनन म्हणजे पाळी चांगली येण्याकरता हे उपयोगी आहे. स्तन्य जनन असल्यामुळे सुतिकेला याची खीर, लाडू खाण्यास देतात. प्रसूतीनंतर ताकद येण्याकरता, वात कमी करण्याकरता व स्तन्य प्रवर्तने चांगले होण्याकरता हळीव अतिशय उपयुक्त आहे. चंद्रशूर बीज रक्तशुद्धीकरण असल्यामुळे रक्तविकारांमध्ये आहारामध्ये याचा समावेश करावा. चंद्रशूर बीज हे उष्ण, कटुतिक्त असल्यामुळे कफ वाताचे शमन करणारे आहे. संधिवेदना, कंबरदुखी अशा विकारांवरती या बिया वाटून त्याचा कौष्ण लेप करतात. मासिक पाळी येताना पोट कंबर दुखत असेल तर हळीवाची खीर द्यावी. शुक्रवृद्धी व वृषवृद्धीचे काम हे बीज करतात, त्यामुळे शुक्रविकार असल्यास याची खीर खावी. हळीव हे मूत्रल असल्यामुळे मूत्रप्रवृत्ती अडखळत असेल तर हळीव आहारात घ्यावे. देवीचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा देवी. कुष्मांडा म्हणजेच कोहळा. याला आपण पांढरा भोपळा, महत्फला, वल्लीकर, वेलीवर येत असल्यामुळे असंही म्हणलं जातं. पेठाही म्हणतात. या कोहळ्यापासून प्रसिद्ध पेठा बनवला जातो. कोहळा ही अतिशय गुणकारी फळभाजी आहे. या फळभाजीच्या बीजांमध्ये उष्णता नसते, म्हणून कुष्मांडा थंड तसेच पित्तशामक आहे.
कुष्मांड बल देणारी, ताकद देणारी भाजी असल्यामुळे व्यायाम करणाऱ्यांनी, पित्ताचा त्रास तसेच उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी नक्की घ्यावी. डोळ्यांची आग होणे, मोबाईल, लॅपटॉप यामध्ये डोळे लाल होणे, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे असे त्रास जर असतील तर कुष्मांड रसामध्ये कापूस भिजवून डोळ्यावरती काही वेळ ठेवावा. कुष्मांड हे मूत्रवाह संस्थानांकरिता उत्तम सांगितले आहे. मूत्रल उष्णता कमी करणारा असल्यामुळे मूत्रदाह, अडखळत मूत्र प्रवृत्तीत होणे किंवा लघवी पूर्ण झाल्यासारखे वाटणे या सर्वच व्याधींवरती प्रभावी आहे. स्त्रियांना उष्णतेचा त्रास होणे, मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव जास्त प्रमाणात होणे, उष्णतेमुळे गर्भधारणा न होणे अशा तक्रारी असल्यास कुष्मांडाचा आहारामध्ये वापर करावा. कुष्मांड ही बल देणारी भाजी असल्यामुळे कृश व्यक्तींनी वजन वाढवण्याकरता, आजारानंतरचा अशक्तपणा दूर करण्याकरता तसेच क्षय, यक्ष्मा या विकारांमध्ये कुष्मांडाचा आहारात नक्की समावेश करावा. कुष्मांड हे मानसिक रोगांवरती कार्य करणारे आहे. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्याबरोबरच झोप न येणे, मस्तिष्क दौर्बल्य, स्मृतिऱ्हास यासारख्या मानसिक समस्यांवरती सुद्धा कुष्मांड पथ्य आहार म्हणून नक्की घ्यावा. कुष्मांडाची भाजी, सूप, पेटा, हलवा, खीर, लाडू, मुटके, थालीपीठ अशा विविध पाककला होऊ शकतात. देवीचे 6वे रूप म्हणजे स्कंदमाता. अळशी, जवस अशा औषधी रूपामध्ये स्कंदमाता या नवदुर्गांचे रूप आहे. अळशी किंवा जवस आपल्याला काही नवीन नाही. जवसाची चटणी हमखास रोजच्या जेवणामध्ये असते. जवस हे अतसी, उमा पार्वती, नीलपुष्पी अशा विविध नावांनी ही वनस्पती ओळखली जाते. या वनस्पतीचे बीज औषधी रूपामध्ये वापरले जातात. धान्य वर्गात याचा समाविष्ट केला जातो. जवस थोडेसे उष्ण, गोड, थोडे कडू असते. जवस हे स्निग्ध, चिकट, पचायला जड असते. स्निग्ध असल्यामुळे जवसाच्या बियांपासून तेलही काढले जाते. आयुर्वेदानुसार जवस हा कृमिहर, शोथहर, त्वचाहर, त्वचारोग दूर करणारे या त्याचबरोबर वातशामक तसेच प्रमेद, मेदोरोग, शिरोरोग, ग्रहणी यासारख्या विकारांवरती उपयुक्त आहे. जवस किंवा फ्लेक्स सीड्स उष्ण असल्यामुळे जठराग्नी दीपन करण्याचे, क्षुधा वाढवण्याचे काम करते. पाचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी याचा समावेश नित्य आहारामध्ये करावा. प्रमेह, स्थौल्य या तक्रारीवरती जवस तेल किंवा जवस चटणी घेऊ शकतो. जवस पोट साफ करणारे, फायबरयुक्त तसेच अग्निवर्धक असल्यामुळे या विकारांमध्ये उपयोगी ठरते. त्वचेच्या सौंदर्याकरता जवस उपयुक्त ठरते. याच्या बियांचा वापर बाह्य तेल स्वरूपात सुद्धा करता येतो. कोलेस्ट्रॉल जर वाढलेले असेल किंवा वजन वाढलेले असेल तर जवसाचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा. जवस हे उष्ण, स्निग्ध असल्यामुळे वात विकारांवरती काम करते. संधिभागी सूज, वेदना असल्यास जवस वाटून त्याचा सांध्यावरती लेप लावल्यास आराम पडतो. असे हे सुपर फूड समजले जाणारे जवस लाडू, चटणी, थालीपीठ या स्वरूपामध्ये सुद्धा घेतले जाऊ शकते. देवीचे 6वे रूप म्हणजे कात्यायनी देवी. आंबा, अंबिका किंवा अंबाडी माचिका या वनस्पतीचे पूजन या रूपामध्ये करतात. अंबाडीची भाजी तशी सर्वांच्याच परिचयाची. याचे लाल रंगाचे बोंड असते, त्याची चटणी करतात. अंबाडी ही साधारणतः 3 ते 4 मीटर उंच व सरळ वाढणारे काटेरी झुडूप आहे. खोडाच्या खालच्या भागातील पाने हृदयाकृती तर वरच्या भागातील पाने हाताप्रमाणे दिसतात. ती खंडित आणि दातेरी असतात. यकृत विकार असल्यास ही भाजी उपयोगी ठरते. मुका मार लागल्यास पानाचा लेप करतात. कंठाकरता ही भाजी चांगली आहे. आंबट, उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे मुखपाक करणारे, विदाह करणारे तसेच मलावष्टंभ करणारे आहे. त्यामुळे पित्ताचे विकार, आम्ल पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी घेऊ नये. देवीचे 7वे रूप आहे कालरात्री देवीचे. कालरात्री म्हणजे नागवदन. ही वनस्पती रोगांचा नाश करणारी आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे कार्य ही वनस्पती करते. सर्व प्रकारच्या विषांवरती ही वनस्पती प्रभावी काम करते. म्हणूनच विषपहा, विषाचे हरण करणारे असे याचे पर्यायी नाव आहे. सर्प या वनस्पतीच्या जवळ येत नाही. सर्पदंशावर याचे दूध लावले जाते. मस्तिष्क रोगांवरती ही वनस्पती खूप उपयुक्त आहे. देवीचे 8वे रूप म्हणजे महागौरी. महागौरीला तुळस रूपामध्ये पूजले जाते. तुळस ही प्रत्येक घरातच असते. तुळस ही आपल्याला वंदनीय आहे तिच्या अनेक विविध गुणांनी. तुळशीला अध्यात्म, आरोग्य दृष्टीने फार महत्व आहे. तुळशीचे अनेक प्रकार आहेत. तुळस ही उत्तम कृमिहर, कफहर, त्वक दृष्टीहर, ज्वरहर आहे, हे बहुश्रुत आहेच. तुळस ही कडू, तीक्ष्ण, उष्ण असल्यामुळे कफ पातळ करणारे आहे. श्वास किंवा दमा कमी करणारे आहे. मुखाची दुर्गंधी दूर करणारी असल्यामुळे रोज 2 ते 3 पानांचा रस खाल्ल्यास लाळ स्वच्छ होते तसेच मुख दुर्गंधी नाहीशी होते. तुळशीचा रस किंवा पाने वाटून लावलेला लेप हा उत्तम रोगहर आहे. खाज सुटणे, त्वचा काळी होणे, जाड होणे यासारख्या त्वचा विकारांवरती तुळशीचा खूप उपयोग होतो. तुळस ही जंतुघ्न असल्यामुळे घरासमोर लावल्यास कीटक, डास कमी येतात. केसांमध्ये उवा, लिखा दूर करण्यासाठी तुळशीचा रस लावतात. तुळशीचे 5ही अंग म्हणजे पंचांग हे औषधी गुणयुक्त आहेत, परंतु स्वरस हा जास्त उपयोगात आणला जातो. अनेकदा कफ दूर करणारी औषधी म्हणून तुळशीचा रस हा खूप प्रभावी ठरतो. अशी ही महागौरी, सुरसा, भूतग्नी, बहुमंजरी, बहुगुणी तुळस दररोजच पूजनीय आहे. नवरात्रीचे
9व्या दिवशीची पूजा असते ती सिद्धिदात्री या रूपाची। सिद्धिदात्री म्हणजे शतावरी। अतिशय सुंदर दिसणारी ही वनस्पती आहे। नारायणी, शतमुली, शतवीर्या, सूक्ष्मपत्रा या नावाने ती प्रसिद्ध असलेली शतावरी स्तन्यवर्धक, अशक्तपणा दूर करणारी, त्यामुळे प्रसूतीनंतरच्या सर्वच तक्रारी करता शतावरी सारखे औषध दुसरे कुठलेही नाही। गर्भाशयाला बल देणारी, आम्लपित्त कमी करणारी, सर्व सप्त धातूंना वाढवणारी ही नारायणी आहे। वीर्यवर्धन करण्याचे कार्य शतावरी करते, त्यामुळे पुरुषांच्या शुक्रविकारांवरती ही औषधी म्हणून वापरली जाते। वाजीकरण, शरीर पुष्ट करणाऱ्या कल्पांमध्ये शतावरी खूप उपयोगी असते। स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी असतील, कष्टार्तव असतील, आत्यार्तव असेल, गर्भपात इत्यादी विकारांवरती शतावरी ही स्त्री सखी ठरते। शरीरात उष्णता वाढणे, मूत्रविकार यावर ही शतावरी फायदेशीर ठरते। शतावरी कल्प, चूर्ण, नारायण तेल, फलग्रुत अशा अनेक औषधी शतावरी कल्प किंवा शतावरीच्या मुळ्या वापरून केले जातात। अशी ही शतावरी सिद्धदात्री नारायणी तिच्या नियमानुसार जर सेवन केले तर सर्व कष्ट दूर करणारी अशी आहे। नवरात्रीच्या नवदुर्गांप्रमाणेच या वनस्पती आयुर्वेदाच्याही नवदुर्गा आहेत। या वनस्पतींचे नियम पाळून जर तिचे सेवन केले तर सर्व विकार या दूर करणारे आहेत असे मार्कंडेय पुराणामध्ये सांगितले आहे।